आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अटक करा, अटक करा. मी अरमान पठाण, आपण बघत आहात शार्प न्यूज. आपलं शहर, आपलं गाव, आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते. काल दिनांक 26/1/26 रोजी नाशिक येथे प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तिथं ध्वजारोहण केले आणि त्या ध्वजारोहणानंतर त्यांचं भाषण झालं. त्या भाषणामध्ये संपूर्ण भाषण होत असताना त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या भाषणामध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही. खऱ्या अर्थाने ह्या लोकशाहीचा पाया जो रचलेला आहे तो संविधानामुळे आहे आणि ते स्वतः पण संविधानिक पदावर काम करतायत आणि संविधानिक पदाची शपथ घेऊनच ते मंत्री झालेले आहेत. असं असताना सुद्धा त्यांचे मनुवादी विचार, त्यांची जातीयवादी मानसिकता ही त्यामधून स्पष्ट दिसून आली. सध्याच्या घटनेनुसार तिथे त्यांनी उपस्थितांमध्ये ज्यावेळेस तिथे भीमाच्या 2 वाघिणी होत्या, त्या वाघिणींना तिथे त्यांनी ज्यावेळेस हुंकार दिली आणि ज्यावेळेस प्रशासनाच्या समोर त्यांनी त्यांची व्यथा मांडली, त्या माधवीताई जाधव आणि त्यांच्यासोबतच्या आणखी एक भीमाची तिथे आमची उपस्थितीत वाघीण होती ती दर्शनाताई सौपुरे यांनी त्यांची तिथे जी काही भावना होत्या त्या प्रगट केल्या आणि खऱ्या अर्थाने तिथे ज्यावेळेस सर्व लोकांना याची जाणीव झाली त्यावेळेस गिरीश महाजन यांना प्रशासनाने तिथल्या मीडियाने प्रश्न विचारला, परंतु केवळ एखाद्या व्यक्तीचा उल्लेख राहिला असेल म्हणून आपण असं काही करू नये असा त्यांनी एक माजोरा प्रत्युत्तर तिथं त्यांनी दिलं. हे अत्यंत चुकीचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ते ज्यावेळेस दिलगिरी व्यक्त करतात त्यावेळेस ते ज्या एक माजोरा प्रत्युत्तर तिथं त्यांनी दिलं. हे अत्यंत चुकीचं आहे आणि संध्याकाळच्या वेळेस ते ज्यावेळेस दिलगिरी व्यक्त करतात त्यावेळेस ते ज्या ठिकाणी व्यक्त होत होते त्या ठिकाणी त्यांना माहिती होतं की तिथे बहुजनांचा खूप मोठा समुदाय समाज होता आणि त्यांच्यासमोर ते दिलगिरी व्यक्त करतायत. मंत्री असलेल्या व्यक्तीने काय उदाहरणं द्यावीत, म्हणजे मला असं वाटतं की शर्मेने मान खाली जाते आणि असे मंत्री उपस्थित म्हणजे मंत्री व्हावेत का असे लोक, किंवा मी निळा शर्ट घालणारा व्यक्ती आहे किंवा मी 14 एप्रिलच्या वेळेस अन्नदान करतो, म्हणजे यांनी बोलून दाखवायचं. मी पुतळ्यासाठी अनुदान देतो, अनुदान तुम्ही तुमच्या घरातून देत नाही, अनुदान या जनतेचं आहे, पुतळे या जनतेचे आहेत. आमचा आत्मसन्मान स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि संविधानामुळे आज देश उभा आहे. जर का तुम्ही 26 जानेवारीला म्हणजे ज्यांनी 2 वर्ष 11 महिने अथक परिश्रम केले, 13 दिवस अथक परिश्रम केले आणि संविधान लिहिले, त्या संविधानाला नेहमी गालबोट लावण्याचा भाजपकडून प्रयत्न होतो, या मंत्र्यांकडून अशा खुनशी वृत्तीच्या मंत्र्यांकडून प्रयत्न होतो आणि वेळोवेळी संविधानाच्या नावावर असेल, संविधान संपवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल किंवा ज्यांनी इतक्या अथक परिश्रमाने संविधान लिहिलं त्यांचं नाव संपवण्याचा प्रयत्न करत असतील तर जशा त्या भीमाच्या वाघिणींनी डरकाळी फोडलेली आहे तसेच सर्व त्यांचे जे काही संविधानाने बांधलेले आणि बाबासाहेबांचे जेवढे पाईक आहेत ते सर्व रोडावर आल्याशिवाय राहणार नाही. माझी या माध्यमातून एकच नम्र निवेदन आहे की ज्या 2 ताईंनी हा म्हणजे धैर्य दाखवलेलं आहे, ऑन ड्युटी असताना असं करणं याला खरोखर धैर्य लागतं. कारण आमच्या निदर्शनास आलेलं आहे की ऑन ड्युटी असून मी सुद्धा जय भीम आहे असं म्हणत गैरकृत्य करणाऱ्या अधिकारी सुद्धा आमच्या निदर्शनास आलेले आहेत. परंतु अशा खऱ्या भीमाच्या रक्ताच्या वाघिणी समोर आल्या, प्रशासनाने त्यांची कुठल्याही प्रकारची गळचेपी करू नये आणि गिरीश महाजनने जे काही जातीवादी कृत्य केलेलं आहे त्याच्यावर अल्ट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. एवढंच काय तर देवेंद्र फडणवीस यांनी खरोखर जर ते बाबासाहेबांना मानत असतील, विदेशात जाऊन ते सांगतात की बाबासाहेबांशिवाय भारताचं संविधानाशिवाय भारत चालू शकत नाही, खरोखर या शब्दाचे पाईक असतील तर त्यांनी गिरीश महाजन यांना मंत्रिपदावरून पायउतार करावे. एवढेच आम्ही या रिपाई तर्फे सांगतो आहोत आणि रिपाई तर्फे मागणी करत आहोत की त्या ताईंना शौर्य पुरस्काराने आणि सरकारने त्यांना शौर्य पुरस्कार द्यावा
तसेच त्यांना बढती देण्यात यावी आणि गिरीश महाजन यांच्यावर कडक कारवाई करावी. संबंधित आज आम्ही प्राथमिक पद्धतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु जर याच्यावर कठोर अशी कारवाई झाली नाही तर हा आंबेडकरी समाज आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोडावर उतरल्याशिवाय राहणार नाही. एवढे सांगतो. जय भीम, जय संविधान, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. संविधानाचा विजय असो. संविधानाचा विजय असो.